जत तालुक्यातील मुचंडी, रावळगुंडवाडी, उंटवाडी आणि पाच्छापूर या गावांमध्ये बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे तसेच पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। अचानक आलेल्या वादळी अवकाळी पावसामुळे उभी पिके आडवी झाली असून काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे माती वाहून गेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारं उत्पादन धोक्यात आले। याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी गावांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली। त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आहे। डाळिंब, द्राक्षे, भुईमूग, ज्वारी तसेच भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं दिसून आले। काही ठिकाणी पिके ही पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे। ती पाहणीवेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश देवर्षी, महसूल अधिकारी आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते। या घटनेची दखल घेत आमदार पडळकर यांनी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली। त्यानंतर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी संबंधित महसूल आणि कृषी विभागाला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या। एकूण तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले। त्यामुळे शासनाने तातडीने मदत जाहीर करावी तसेच नुकसानीचा अचूक पंचनामा करून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार पडळकर यांनी सांगितले।